पाहूया, शिवसेना मंत्र्यांची मातोश्रीवरची बैठक आता संपली आहे। कर्जमुक्ती बद्दल पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा अशी चर्चा या संपूर्ण बैठकीत झाली आणि या संदर्भातली माहिती रामदास कदम यांनी दिली आहे। सभागृहाचं कामकाज चालावं आणि शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न सुटावे या मागणीसाठी खरं तर आता शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आता शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी रवाना सुद्धा झालेत। एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव साहेबांचं म्हणणं आहे कामकाज देखील झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची जी काल होती ती आजही आहे। उद्धवजींची भूमिका तशीच आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बसून की तातडीनं त्यांनी दिल्लीमध्ये जावं, पंतप्रधानांना भेटावं आणि ठोस निर्णय घ्यावा अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची आहे। तोडगा निघेल का, म्हणजे अधिवेशन सुरू राहील का? नाही, ते आता मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे ना। बघा, ताजी बातमी आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी तर आपण बघतोय सभागृहामध्ये विरोधकांचा गदारोळ बघायला मिळतोय। शिवसेनेचे मंत्री सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मुद्द्यावर आक्रमक असलेले बघायला मिळत आहेत आणि याच संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे असोसिएट एडिटर राहुल जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, आपण बघितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना सुद्धा आक्रमक होती, शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा घोषणाबाजी केली होती आणि आता पक्षप्रमुखांची सुद्धा त्यांनी भेट घेतली। एकंदरीत कसं बघायचं या सगळ्याकडे? नक्की दर्शना, बघितलं तर शिवसेना संभ्रमावस्थेत असल्यासारखं दिसतंय, कारण की रामदास कदमांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की शिवसेना पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची आम्हाला भेट घ्यायला सांगितलं आणि कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, पंतप्रधानांना भेटावं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय। कारण की गेल्या आठवड्यात बघितलं तर शिवसेना आक्रमक होती, जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत सभागृह चालणार नाही ही त्यांची भूमिका होती। उद्धव ठाकरेंनीही तसंच वक्तव्य केलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नी तुम्ही आक्रमक राहा, पण आज नेमका त्यांनी युटर्न घेतलेला आहे आणि पूर्णपणे आम्हाला सभागृह चालू द्यायचं आणि सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय। त्यामुळे नक्की काय स्टँड घ्यायचा किंवा कोणत्या दिशेने जायचं त्या संदर्भात शिवसेना दिसते आणि आता जर शिवसेनेनं आपला स्टँड बदलला तर बहुतेक उद्यापासून कामकाज सुरळीत सुरू राहील, पण यातून शिवसेनेचं मोठं नुकसान होणार। बरोबर, अगदी खरे राहुल, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स।